नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर महिना संपलाय तरी देखील अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना हप्ता मिळून 3,000 रुपये अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेले नाहीत. यामध्येच नोव्हेंबर महिना हप्ता वितरणासंदर्भातून महाराष्ट्र शासनाकडून जी.आर. आला होता, परंतु प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकसुद्धा रुपया हा जमा झाला नाही. यामध्ये आता सर्व लाडक्या बहिणींचा प्रश्न असा उपस्थित होत आहे, लाडकी बहीण योजना बंद तर नाही झाली. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. परंतु त्या अगोदर तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी केली नसेल तर लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर ही असणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला तुमची ई-के.वाय.सी करून घ्यायची आहे. परंतु मित्रांनो, यामध्येच मीडिया रिपोर्टनुसार आता तुम्हाला यामध्ये ई-के.वाय.सी करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते. मित्रांनो, ही जी काही मुदतवाढ आहे तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत पाहायला मिळेल असा अंदाज आहे. परंतु या संदर्भात कुठलीही अधिकृत तारखेची घोषणाही झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तुमची ई-के.वाय.सी 31 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करून घ्यायची आहे. जर तुमची ई-के.वाय.सी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला एडिटचं सुद्धा ऑप्शन पाहायला मिळते. तर पाहू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला 31/12/2025 पर्यंत हे ऑप्शन उपलब्ध आहे. म्हणजे जर तुमची ई-के.वाय.सी जर चुकली असेल, काही अडचण असेल तर तुम्ही दुरुस्तसुद्धा करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, काही ऑप्शन आहे ते तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंतच पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला तुमची ई-के.वाय.सी पूर्ण करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना ही बंद झालेली नाही. मित्रांनो, ही जी काही प्रक्रिया आहे, ई-के.वाय.सीची प्रक्रिया आणि लागलेल्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचे हप्ते थकलेले आहेत. परंतु लवकरच म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, लवकरच्या संदर्भातील अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यापूर्वी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. भेटूयात पुढच्या नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.